चांदूर रेल्वेमधून लोकजागरण रॅली काढण्यात आली। त्याचबरोबर सायंकाळी 5 वाजता जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात लोकजागरण सभेचं आयोजन करण्यात आलं। माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून कॅबिनेट मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे उपस्थित होते। देशामध्ये NRC विरोधकांची लढाई सुरू आहे। हा कायदा संविधानाच्या विरोधात आहे। या कायद्याची अंमलबजावणी होऊ देऊ नये यासाठी आपण सर्व धर्म जातीभेद विसरून एकत्र यावं। तसंच 26 जानेवारीला या कायद्याची होळी करणार असल्याचं प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं। उनकी जमीन है ये, हद है फिरंगियों के एजेंटों की, हद है फिरंगियों की एजेंटों की। घर के मालिकों से पूछते हैं किसकी जमीन है ये घर भी मेरा है, ये वतन भी मेरा है। ये घर भी मेरा है, ये मैं किसको बता रहा हूं, ये घर भी मेरा है, ये वतन भी मेरा है। ये घर भी मेरा है, ये वतन भी मेरा है। छीन के तेरे बाप से मेरे बाप ने आजाद किया। अब तू मांगेगा सबूत मेरे देशवासी होने का। अब मैं मोदी शाह से पूछ रहा हूं कि अब तू मांगेगा सबूत मेरे देशवासी होने का, तो सुन, तो सुन। जब तेरा बाप घुटने टेक कर अंग्रेजों के तलवे चाट रहा था, तब मेरा बाप फांसी का तख्ता चूमकर इनकलाब जिंदाबाद का नारा दे रहा था। जय भीम, इनकलाब जिंदाबाद। प्रमुख वक्ते उमर खालिद यांनी यावेळी बोलताना मोदी शहांवर चौफेर टीका केली। रोजगार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील अत्याचार या विषयांकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं। केंद्र सरकार महत्त्वाचे विषय सोडून जातीपातीचं राजकारण, धर्माचं राजकारण करत आहे असे आरोप यावेळी करण्यात आले। यावेळी तुकाराम भस्मे, प्रभाकर वाघ, माजी नगराध्यक्ष गणेश रॉय, चांदूर रेल्वेचे नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, अमोल होले, प्रदीप वाघ, मौलाना तौसिफ, विनोद जोशी, सुनील मेटकर आणि सौदागर मंचावर उपस्थित होते। सागर दुर्योधन, प्रसन्नजीत तेलंग, प्रफुल्ल कोकाटे, सुमित सरदार, शहजाद सौदागर, अनिस सौदाकर, रुपेश पुडके, समीर जानवानी यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं। राजीव शिवणकर, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।